सहभागी झालेले आहेत। राजकारणामधला डबल बॉम्ब नेमका कोण आहे, सुतळी बॉम्ब नेमका कोण आहे, अशा अनेक प्रश्नांची अगदी खुसखुशीत शैलीमध्ये त्यांनी उत्तरे दिलेली आहेत। त्यामुळे थेट जाऊयात, पाहूयात। सध्या दिवाळीचा सण आहे आणि दिवाळी म्हटलं की फटाके आलेच। खरं तर आपण बघतोय राजकारणात दररोज फटाके आणि मोठे मोठे बॉम्ब फुटतायत आणि त्यातच हा दिवाळी सण आलेला आहे। मी सध्या चिखली येथील फटाका मार्केटमध्ये आहे आणि या फटाके मार्केटमध्ये अचानक मला स्थानिक आमदार श्वेताताई महाले या फटाके खरेदी करताना आढळल्यात। आपण बघू शकतोय की त्या फटाके खरेदी करतायत। आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पण सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर राजकारणी लोक फटाके दररोज वाजवत असतात, कुणी बॉम्ब फोडत असतं। तुम्ही नेमके काय काय फटाके घेतलेत आणि राजकारणातले ही फटाके कोणकोणते आपण बघू। खरं तर तुम्ही हे फुलझडी किंवा याला तुडतुडी पण म्हणतात, अनार म्हणतात त्याला। तर हे अनार खूप मोठा आवाज तर नाही करत, पण हे याचे खूप मोठा जाळ निघतो। राजकारणात कोण आहे अनार? मला वाटते संजय राऊत साहेब यांचं नाव घेतलं पाहिजे, कारण की रोज सकाळी तेच तडतड तडतड त्या ठिकाणी करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे, नागरिक आहे, त्यांना कुठेतरी डिस्टर्ब करण्याचं काम ते करतात। फक्त ते तडतड करतात, आवाज करतात। तडतड करतात, आवाज त्या ठिकाणी होत नाही। अजून काय घेतलंय आपण? हे चक्र वगैरे पण घेतलेत। राजकारणातील चक्र कोण आहे? सध्याच्या घडीला राजकारणातील चक्र त्या ठिकाणी आमचे रवींद्र चव्हाण साहेब जे आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना म्हटलं पाहिजे। अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्यांच्या चक्रव्यूहामध्ये विरोधकांना घेत आहेत। चक्राव्यतिरिक्त खरं तर ह्या साप गोळ्या असतात काहीतरी, याच्यातनं नाग निघतो। राजकारणातला नाग कोणता आहे? मला खरं आता ह्या सापगोळ्या म्हटल्यानंतर राजकारणातला नाग कोण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। जे जाणते राजे स्वतःला म्हणतात त्यांना नाग मी म्हणू शकेल। तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी या ठिकाणी खरेदी केलेली आहे। बंदूक सुद्धा ताई तुम्ही घेतली। बंदूक खरं तर राजकारणात बंदुकीला आजकाल अनन्यसाधारण महत्त्व आहे। बंदूक बंदुकीला महत्त्व नाहीये। ज्याने कोणी बंदूक हाती घेतली त्याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे। त्याच्यामुळे बंदुकीची तुलना नाही कुठे करू शकत। या व्यतिरिक्त आपण हे सुतळे बॉम्ब पण घेतले। अरे बापरे, हे खूप मोठा आवाज करतात। सुतळे बॉम्ब कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये एकच बॉम्ब आहे आणि तो म्हणजे आमचे देवाभाऊ आहेत। विकासाचा खूप मोठा बॉम्ब त्यांनी महाराष्ट्रामध्ये फोडलेला आहे। मेट्रो असेल, रस्ते असतील, आपल्या विदर्भासाठी म्हटलं तर वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा हा नदीजोड प्रकल्प असेल, समृद्धी असेल, आता होणारा भक्ती मार्ग असेल, किंवा एकंदरीतच महाराष्ट्राचं विकासाचं विजन ज्या व्यक्तीमध्ये आहे ते देवाभाऊ आहेत। अलीकडेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। विरोधक एकवटलेत। यापैकी विरोधक कोणते? लवंगी फटाका मला वाटतं। लवंगी फटाके? येस, लवंगी फटाका। नाही, मी घेतला नाही तो लवंगी फटाका, मी घेतलेला नाहीये। मी सांगितले, माझी भाची आहे 2 वर्षाची, तिच्यासाठी स्वदेशी फटाके त्या ठिकाणी घेतलेले आहेत। टिकल्या आहेत, टिकल्यांचा तो रोल आहे आणि बंदूक आहे। बाकी आवाज होईल किंवा प्रदूषण होईल असे कुठलेही फटाके घेतलेले नाही। राजकारणातले लवंगी फटाके खरं तर ते फुटतात पण आवाज कमी करतो। हो, मी सांगितले, आमचे विरोधक आहेत, रोज आवाज करत असतात, परंतु त्यांच्या आरोपामध्ये रोज आमच्यावरती आरोप करत, पण आवाजामध्ये कुठलाही त्या ठिकाणी तथ्य नसते। वोट चोरी झाली हे त्या ठिकाणी बोलतात, परंतु जेव्हा पुरावे सादर करायचे असतात कोर्टामध्ये, त्यावेळेला त्यांचा आवाज त्या ठिकाणी बंद होऊन जातो। किंवा मग आता याच्या आधी होतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, आणि जेव्हा खरं वेळ येते ऑब्जेक्शन घेण्याची
त्यावेळेला त्यांचा आवाज बंद होतो. म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला यश येतं, ते यश आल्यानंतर हे फटाके फुटतात, आम्हाला यश आल्यानंतर. खरं तर तुम्ही हा एक डबल बॉम्ब पण घेतलाय, म्हणजे हा 2 वेळेस आवाज करतो. नेमका हा बॉम्ब कुणासाठी आणि हा राजकारणातला कुठला बॉम्ब? डबल बॉम्ब मला असं वाटतं उद्धव साहेब आहेत, ते नेमके त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गट खेळवतोय का काँग्रेस खेळवतोय हे काहीच कळत नाही. कधी त्यांच्याकडनं फुटतात, कधी यांच्याकडनं फुटतात. स्वतःचं जेव्हा मत येते त्यावेळेला तो फुस होऊन जातो. खरं तर ताईंनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फटाक्यांची खरेदी केलेली आहे. तर या होत्या चिखली येथील फटाका मार्केटमधून स्थानिक भाजप आमदार श्वेताताई महाले. त्यांनी खरं तर अतिवृष्टीग्रस्त जे काय शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदतीचा हातही दिलाय, त्यांना शुभेच्छाही दिलाय आणि सोबत राजकीय फटाके सुद्धा घेतले आहेत. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, चिखली, बुलढाणा.